नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला बघायचं मला लाडू कोण खिलवतं. तर आई आपल्याला सकाळी सगळ्यात पहिला आधी बोलते, भाई लाडू खाऊन तर सकाळचा दिवस चांगला जाईल. मग काय, आईच्या आज्ञेपुढे कोण आपण मागे झुकतोय. मस्तपैकी लाडू खातो आणि आपल्या दिवसाची सुरुवात करतो. तर मित्रांनो, मला तुम्हाला एक सांगायचं, तुम्ही बाहेरचं खाणं टाळा आणि हेल्दीच खायचं सुरू करा. जेवढं तुम्ही हेल्दी खाल तेवढं तुमच्या सेहतसाठी चांगलं राहील. आणि बघा, मी हेल्मेट घालून निघालो होता आज आपल्या कामावर जाण्यासाठी. हेल्मेट नक्कीच वापरा, कारण का ते गरजेचं आहे. पण यासाठी नको वापरू की तुम्हाला पांडू पकडेल, यासाठी वापरा की तुमची सेफ्टी राहील. भाबो, संध्याकाळचे 8:30 वाजलेले होते आणि अजून मी घरी गेलेलो नाही. सावंत, काय करताय तुम्ही, चला घरी. मग काय, स्वतःला सेल्फ मोटिवेशन घेत आणि डिमोटिवेशन नेहमीप्रमाणे घेत आपण निघालो होतो आपल्या कामावरून घरी येण्यासाठी. तर नसते चाळ्या अंगामध्ये मस्ती आणि खूप सारं प्रेम तुमच्या भावाकडे आपल्या निर्माण झालेलं आहे. आणि स्वतःवरती असलेला आत्मविश्वासाचा ओझळ आपण वाहून निघालो होतो आपल्या घरी जाण्यासाठी. व्यवस्थितरित्या घरी पोचलो आणि त्यानंतर आपल्याला जायचं होतं बड्डेला. पण भाई थांबा जरा, आधी घरी ठेवलेला होता सर सँडविच, तो खाऊन घेतो भाई. पोट भरून घेतो, म्हणजे पोट इम्पॉर्टंट आहे आणि सँडविच खाणं तर त्याहून इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा लाईफमध्ये जगा, मस्तपैकी सँडविच खा आणि हेल्दी राहा. हा निव्वळ संदेश मी तुमच्यासाठी देऊन निघालो होतो आपल्या बड्डेसाठी. कारण का आपल्या आज भावाचा बड्डे होता, अनिकेत दादाचा. मस्तपैकी बड्डेसाठी आपण गेलो, केक वगैरे कटिंग केला आणि बसलो आपल्या पोटपूजेसाठी, म्हणजे जेवणासाठी. मस्तपैकी व्हेज आणि नॉनव्हेज बिर्याणीचा प्रस्ताव मांडलेला होता आपल्यासमोर. मग काय, आपण मस्तपैकी व्हेजवरती ताव मारून घेतला, मस्त जेवण वगैरे घेतलं, प्रॉपर पोटपूजा केली आणि घरी आलो. येऊन घरी मस्तपैकी आईस्क्रीम खाल्लं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.